आपल्याला का इनोव्हेशन ड्रिव्हन एंटरप्रेन्योरशिपची गरज काय आहे एवढी. तर मी मागे इनॉग्रेशनला बोललो होतो की एक आपलं जे डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्याकडे आहे, म्हणजे आपल्याकडे आपल्या भारतामध्ये आजच्या स्टेजला मोर दॅन 60% पॉप्युलेशन हे एज 20 आणि 55च्या मध्ये आहे. आणि या एज ग्रुपला आपल्याला जॉब प्रोव्हाइड करायचे आहेत, एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करायचं आहे. आणि जर का आपण ते करू शकलो नाही तर ते खूप आपल्याला एक डिसएडव्हान्टेज असणार आहे. म्हणूनच सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक काय काय नवीन नवीन स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया या सगळ्या इनिशिएटिव्ह काढले. आणि त्याच्या थ्रू DST, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने ऍक्च्युली फोकस केला की आपण इनोव्हेशन ड्रिव्हन एंटरप्रेन्योरशिप वरती जास्त फोकस करूयात. देर आर लॉट ऑफ मायक्रो एंटरप्रेन्योरशिप असतात. आता आपण म्हणतो मायक्रो एंटरप्रेन्योर्स तुम्हाला एक एक्झाम्पल देण्यासाठी म्हणजे टेलरिंग शॉप आहे, ब्युटी पार्लर्स आहेत, आयर्निंग शॉप आहे, हे सगळे मायक्रो एंटरप्रेन्योर्स आहेत. पण टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन ड्रिव्हन एंटरप्रेन्योरशिप हे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बिकॉज दे आर फोकस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर त्यांनी विचार केला की आपण वी शुड प्रोव्हाइड इनोव्हेशन ड्रिव्हन एंटरप्रेन्योरशिप. तर ती पण का, म्हणजे व्हॉट वॉज सो नीड फॉर दॅट. इफ आपण एक 15-20 वर्षापूर्वीचा विचार केला, म्हणजे 90s मध्ये, अर्ली 90s टू लेट 90s किंवा अर्ली 2000, आणि आता पण तर बऱ्यापैकी लॉट ऑफ आपले स्किल्ड प्रोफेशनल्स, म्हणजे जे टॉप टियर इंजिनिअरिंग कॉलेजेस, म्हणजे आपण IITs म्हणू शकतो, NITs म्हणू शकतो, किंवा टॉप एक लेवल इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा सायन्स कॉलेजेस, किंवा तर त्यातले स्टुडंट्स जे स्किल्ड प्रोफेशनल्स आहेत, टेक्नॉलॉजी सावी आहेत, दे नॉर्मली यूज टू गो टू अदर कंट्रीज, US, UK, युरोप फॉर स्टडिंग. सो आणि देर वॉज अ नेक्स्ट लेवल. इफ यू लुक ॲट पिरामिड, इंडियाचं जे स्किल्ड, इंडियाचं जे पॉप्युलेशन आहे, आपण जे म्हणतो ते एम्प्लॉयबल पॉप्युलेशन आहे, त्याचा विचार केला तर स्किल्ड प्रोफेशनल वरती येतात आणि सेमी स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कफोर्स खूप मोठा आहे. तर या दोघांचा डिवाइड पण खूप मोठा आहे. म्हणजे देर इज अ ह्यूज डिवाइड बिटवीन व्हॉट अ स्किल्ड प्रोफेशनल्स कॅन डू अँड सेमी स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कफोर्स. त्याला लागणारी गरज आणि स्किल्ड प्रोफेशनल लागणारी गरज, या दोन खूप वेगवेगळ्या गरज आहेत. जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने विचार केला की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, तर दे हॅव टू थिंक अबाउट बोथ. दे हॅव टू थिंक अबाउट बोथ की आपण स्किल्ड प्रोफेशनल्सला पण कसं इंडियामध्ये अट्रॅक्ट ठेवू शकतो, अँड हाऊ कॅन वी सपोर्ट देम टू बिकम एंटरप्रेन्योर्स. आणि जे सेमी स्किल्ड आणि अनस्किल्ड आहेत त्यांना पण कसं वरती आणू शकतो, सो दॅट एव्हरीबडी इज एम्प्लॉयबल. आणि दॅट इज अ मेन बॅलन्स दॅट दे हॅड टू कम अप विथ अ पॉलिसी. म्हणजे जी पॉलिसी डिफाईन जेव्हा विचार केला तेव्हा दे हॅड टू ब्रिंग इन दिस बॅलन्स की नीड ऑफ स्किल्ड मॅन पॉवर, त्यांचे ऍस्पिरेशन्स काय आहेत, आणि नीड ऑफ द वर्कफोर्स ॲट द बॉटम ऑफ द पिरामिड. तर या दोघांचं फॉर्म करून जी इनोव्हेशन ड्रिव्हन एंटरप्रेन्योरशिप पॉलिसी फॉर्म केली त्यावेळेस. आणि इफ यू लुक ॲट, आपल्याला जर का ग्लोबल बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये इफ इंडिया हॅज टू become a number one country in the world on the economic front, business and work front, then our need of the hour is to convert the translation of innovative ideas into products, processes and services. ती खूप गरज होती. म्हणजे सो देर हॅज टू बी एन एन्व्हायरमेंट दॅट वॉज टू बी क्रिएटेड. तर असं एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याची गरज खूप मोठी होती एक 10-15 वर्षापासून, आणि अजूनही आहे ती, असं नाही की आता पूर्ण झालेली आहे ती. बट दॅट वॉज द इनिशिएशन ऑफ द पॉलिसी किंवा इनिशिएशन ऑफ द आपण म्हणतो ते एन्व्हायरमेंट, ते कसं क्रिएट करता येईल. दॅट वॉज द व्हॉट ऑल द ब्युरोक्रॅट्स अँड एक्सपर्ट्स इन द इंडस्ट्री ते विचार करत होते की आपण असं काय करता येईल आपल्याला. So our need of the hour was to create an environment which can allow speedy translation of innovative ideas into products, processes, and businesses. So that environment and support system was required. आणि आता इनोव्हेशन एंटरप्रेन्योरशिप कुठे होतं, इफ यू लुक ॲट इट दॅट वे, वेअर डज द इनोव्हेशन एंटरप्रेन्योरशिप हॅपन. इट हॅपन्स ॲट दोन प्रकारे होऊ शकतं. एक तर मेजॉरिटी ऑफ अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स किंवा आपले जे इंजिनिअरिंग कॉलेजेस, सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूशन्स आहेत, तिथे मोस्टली R&D चालतं. अँड दॅट R&D लीड्स टू इनोव्हेशन. अँड तिथं हे होतं की आतापर्यंत जे आपण विचार केला एक 10 वर्षात किंवा 15 वर्षापूर्वी, तर अजूनही तर बऱ्यापैकी बऱ्याच पर्सेंटेजमध्ये अजूनही ते होतं की जे R&D होतंय एका अकॅडमिक इन्स्टिट्यूशन मध्ये, आफ्टर द स्टुडंट्स ग्रॅज्युएट ॲज अ मास्टर्स ऑर डॉक्टरेट्स,
that remains as a R&D. It doesn't get converted to a business. So that is one focus area that we need to tap. That was a thought at that time, that we need to kind of ensure that the R&D which is happening at academic institutions must be taken to the entrepreneurship or business. Second was, not only the people who are studying bachelor's, master's, and doctorates or PhD, they can do innovation. There's a lot of innovation that happens at an individual level. And these individual innovators, they needed a support for entrepreneurship. So there was a need for a full-fledged business environment and a well-set support system to nurture the ideas, to convert the ideas into products and turn them into businesses. And that is called business incubation. बिझनेस इन्क्युबेशन म्हणजे जे इनोव्हेशन आपल्या अकॅडमिक इन्स्टिट्यूशन मध्ये होत आहे, किंवा जे इनोव्हेशन इंडिव्हिज्युअल्स स्वतः करतायत, हाऊ डू वी प्रोव्हाइड अ एन्व्हायरमेंट टू क्रिएट, टू कन्वर्ट और टू नर्चर दॅट आयडिया इन टू द बिझनेस. त्याच्यासाठी हे बिझनेस इन्क्युबेशन आलेलं आहे. आपण जर का एक विचार केला तर हा एक पिक्चर आहे ज्याच्यामध्ये इनोव्हेशन इज हॅपनिंग, ॲज आय सेड प्रिव्हियस स्लाइड मध्ये, की इट हॅपन्स ॲट टू लेवल्स. वन इज ॲट द R&D ॲट द अकॅडमिक इन्स्टिट्यूशन लेवल, अँड वन इज ॲट इंडिव्हिज्युअल्स लेवल्स. when it goes through before business incubation, आपण विचार, लॉट ऑफ टाइम्स यू मस्ट हॅव हर्ड अ टर्म आपण की MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. तर MSME किंवा SME म्हणतो आपण, स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, through that the innovation was reaching to the market to a partially. So we created another block which is called business incubation, through which also the market need can be made, and that innovation will be converted to the market need through a business incubation. So this innovation led entrepreneurship, it is basically एक इंटिग्रेशन आहे. जे इनोव्हेशन आहे, पूर्वीचे जे SMEs आहेत, नवीन बिझनेस इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, आणि ऑल दीज आर सपोर्टिंग द मार्केट नीड. तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल की म्हणजे तुम्ही सेशन झाले तुमच्यामध्ये, आयडिया व्हॅलिडेशन सेशन झालं असेल, किंवा हाऊ डू वी डिफाईन द पोटेन्शियल, मार्केट पोटेन्शियल कसं करणं. कुठलंही इनोव्हेशन जेव्हा तुम्हाला बिझनेस इन्क्युबेशन किंवा तुम्हाला एंटरप्राइज बनवायचं असेल, किंवा एंटरप्रेन्योरशिप करायचं असेल, किंवा त्याला कंपनी फॉर्मेशन करायचं असेल, किंवा मार्केटमध्ये आणायचं असेल, तर देर इज द मार्केट नीड. सो इट नीड्स टू मॅच द मार्केट नीड. त्याला म्हणतात आपण प्रॉडक्ट मार्केट फिट पाहिजे, किंवा प्रॉडक्ट कस्टमर फिट पाहिजे. तर हे जे आहे, दॅट इज द एरिया वेअर बिझनेस इन्क्युबेशन सपोर्ट्स. सो ग्लोबली US was the leader in that, Israel was the leader in this. Globally, business incubation is recognized as a very important tool for economical development and job creation in any country. If you look at any country, those countries where the job employment is very high and innovation index is very high, while we have improved a lot over last few years in innovation index, we still have a long way to go. We are still somewhere close to 50. So we still have a long way to go. But those which are in top 10 innovative index countries, if you look at it, the business incubation initiatives, they खूप important tool आहे. आणि that is where DST established the TBIs. हे बॅकग्राऊंड देतो मी. TBI म्हणजे आपण जे, बिफोर वी गेट इनटू ऍक्च्युअली व्हॉट TBI इज, व्हॉट वॉज अ नीड टू क्रिएट अ TBI, that this is what we are discussing. की DST established TBI as a flagship program in India. त्यांनी तेव्हा काय विचार केला, सिन्स इनोव्हेशन हॅपन्स ॲट द इंडिव्हिज्युअल लेवल ॲज वेल एज ॲट द इन्स्टिट्यूट लेवल, सो दे केम अप विथ TBI. तर TBI मध्ये वन इम्पॉर्टंट फॅक्टर त्यांनी कंपल्सरी ठेवला होता, की दे हॅव टू बी असोसिएटेड विथ अ अकॅडमिक इन्स्टिट्यूशन. ओके. सो आता जसं आम्ही विचार करतो, COEP द भाऊ इन्स्टिट्यूट इज अ TBI अलॉंग विथ COEP, म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचं होस्ट इन्स्टिट्यूशनच्या मध्ये इन्क्युबेटर आहे. जसं IIT बॉम्बे मध्ये साईन आहे, तसं IIM अहमदाबाद मध्ये CII आहे, तसं नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मध्ये व्हेंचर सेंटर आहे, सिम्बॉयसिस पुण्यामध्ये SCEI आहे,
MIT पुण्यामध्ये MIT TBI आहे. तर हे सगळे TBI असोसिएटेड विथ द इन्स्टिट्यूट्स. कारण काय, we can easily utilize the requisite infrastructure of host institutions. So that is one of the advantage immediately to create a TBI along with the host institution was to ensure that ज्या काय लॅबोरेटरीज आहेत, ज्या काय फॅसिलिटीज आहेत इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉलेजेसमध्ये, त्या फॅसिलिटीज वापरून इन्क्युबेटर, बिझनेस इन्क्युबेटर कॅन प्रमोट एंटरप्रेन्योरशिप. आणि प्लस नॅचरली विदाउट अ इंडस्ट्री म्हणजे SME किंवा इंडस्ट्री वी कॅनॉट सर्व्हाइव्ह. म्हणजे इवन इफ यू क्रिएट अ न्यू प्रॉडक्ट, दॅट प्रॉडक्ट नीड्स टू बी सोल्ड. आणि प्रत्येक वेळेस ते प्रॉडक्ट कस्टमरला, कंझ्युमरला डायरेक्ट जाणार नाही, B2C ला जाणार नाही. इट माइट गो थ्रू B2B. आणि त्याच्यासाठी इव्हन इंडस्ट्रीज रिक्वायर्ड, नियर बाय इंडस्ट्रीज रिक्वायर्ड. म्हणून इट्स TBI आर फॉर्म्ड जिथे जिथे इंडस्ट्री पण आहे, जिथे जिथे होस्ट इन्स्टिट्यूशन स्ट्रॉंग आहेत, अशा इन्स्टिट्यूट्सला TBI ऑफर केलं गेलं. म्हणजे नॅचरली वी हॅव टू अप्लाय फॉर अ प्रपोजल टू देम अँड दे हॅव टू ऍक्सेप्ट इट. त्यांना 5 वर्षाचा प्लॅन द्यावा लागतो. तर असे DST TBI हे ऑलमोस्ट 15 वर्षापासून DSTने TBI एस्टॅब्लिश केलेले, 15 ते 20 वर्षापासून. ओके. तो आता ऍज ऑफ सप्टेंबर 2020 इफ यू लुक ॲट इट, दीज आर द स्टॅट्स. देर आर आपल्या भारतामध्ये 153 TBIs आहेत, टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर्स. या 153 इन्क्युबेटर्स कडे करंट इन्क्युबेटर्स म्हणजे करंट स्टार्टअप्स जे प्रोव्हाइड करतायत ते आहे 3681. म्हणजे ऍव्हरेज 20 स्टार्टअप्स और 20 इन्क्युबेटर्स प्रत्येक इन्क्युबेटरकडे आहेत. काही काहींकडे 50 आहेत, काही काहींकडे, आता आमच्याकडे 75 आहेत. पण दॅट इज जस्ट अ ग्लोबल हे आहे. IPR क्रिएटेड अँड पेटंट्स फाईल्ड म्हणजे ज्यातले जे आतापर्यंत जेवढे स्टार्टअप्स होऊन गेले ज्या TBI मधून, तिच्यातून ऑलमोस्ट 2000 स्टार्टअप्सनी किंवा 2000 इन्क्युबेटर्सनी पेटंट फाईल केलेलं आहे. त्यातले आता जेवढे इन्क्युबेटर झालेत ना, त्यातले इन्क्युबेटर अक्वायर्ड बाय थर्ड पार्टीज म्हणजे मोठ्या कंपन्यांनी त्यांना अक्वायर केलं, असे 113 आहेत. आणि नंतर गव्हर्नमेंटचं फंडिंग ते वेगळं मिळाल्यानंतर ऍव्हरेज अमाऊंट ऑफ एक्सटर्नल फंडिंग म्हणजे नॉर्मली स्टार्टअप जे फंड्स रेज करतात, तर ऍव्हरेज फंडिंग रेज बाय स्टार्टअप्स ड्युरिंग द इन्क्युबेशन ऑफ लास्ट 5 years इज अबाउट 3.24 crore. म्हणजे ऍव्हरेज आहे हे. नंबर ऑफ कंपनीज ग्रॅज्युएटेड झाल्या 2014 ते 19 मध्ये 3000 कंपन्या ग्रॅज्युएट झाल्या. ग्रॅज्युएट म्हणजे दे हॅव मूव्ड आउट ऑफ इन्क्युबेशन आणि त्यांनी स्वतःचं पुढे चालू केलं अँड दे हॅव ग्रोन इन टू अ acceleration stage, not a incubator stage. म्हणजे they have already got a customer, they are earning a revenue of more than 1 or 2 crore. They don't need a incubation support. They now need to get a business scaling support. अशा कंपन्या जवळ 3000 कंपन्या आहेत. या सगळ्यांनी मिळून डिरेक्ट एम्प्लॉयमेंट 65,000 एम्प्लॉयमेंट क्रिएट केली. आणि व्हॅल्युएशन ऑफ क्युम्युलेटिव्ह ऑफ ऑल दिस ग्रॅज्युएटेड कंपनीज ऑलमोस्ट 35,000 crore. म्हणजे ॲज इफ a large enterprise is formed because of the incubators support in 2020. As of today, if you look at it, India मध्ये overall startup scenario म्हणजे number of startups which are there currently in India is about close to, or over last 10 years, the number of startups created who have started in India is about more than 50,000 startups. Okay, so they must have created more than 1.2 lakh employment. This is just a TBIs created over last 5-10 years. तर आपण आता बघूयात सगळं हे डिटेलमध्ये जाईल मी जरा, त्यामुळे आणि नंतर कोणालाही प्रश्न असेल तुम्ही लिहून ठेवा. सो आय कॅन प्रोव्हाइड व्हॉट एव्हर आन्सर्स आय नो इमिजिएटली आय कॅन प्रोव्हाइड. बाकीचे जे मला इमिजिएटली माहित नसतील आन्सर्स ते आय कॅन रिप्लाय टू यू लेटर. द नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर डेव्हलपिंग अँड हार्नेसिंग इनोव्हेशन, निधी म्हणून एक प्रोग्राम आहे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा. तर अंडर दॅट निधी प्रोग्राम तिथं त्यांनी 5 का 6 स्कीम्स आहेत. त्यातली एक स्कीम TBI आहे, म्हणजे त्याला टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर. एनी इंजिनिअरिंग कॉलेज विच हॅज अ एंटरप्रेन्योर कल्चर, म्हणजे त्यांच्यासाठी ते दाखवावं लागतं की तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये एंटरप्रेन्योरसाठी काय काय सपोर्ट करतात.
तुमच्याकडे ई सेल आहे का, एंटरप्रेन्योरशिप सेल आहे का, तुमच्याकडे आता नवीन मागच्या 2 वर्षापासून फॉर्म झाला ते IIC आहे का, इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिल आहे का, तुम्ही मुलांना एंटरप्रेन्योरशिपवरती अवेअरनेस कसा देतात, या सगळ्या गोष्टी आणि तुमचा पुढे प्लॅन काय आहे, तुमच्या होस्ट इन्स्टिट्यूटमध्ये काय काय इक्विपमेंट्स आहेत, तुम्हाला एक्स्ट्रा काय काय इक्विपमेंट लागणार आहेत, तुम्ही इंडस्ट्री कशी आहे आजूबाजूची, तुमचा TBIचा फोकस कसा असणार आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीवरती किंवा कुठल्या कुठल्या डोमेनला स्टार्टअपला सपोर्ट करणार आहात. तर हे सगळं एक पूर्ण प्रपोजल बनवून TBIला सबमिट करावं लागतं आणि त्यानंतर मग ते अप्रूव्ह. तर असे 153 अप्रूव्ह झालेले आहेत. त्यातलं भाऊ इन्स्टिट्यूट वॉज अप्रूव्ड इन 2016, पण आम्हाला ग्रांट मिळाली 2018 मध्ये. नॉर्मली TBIला अराउंड 10 to 15 crore ग्रांट ओव्हर 5 years मिळते. सो दिस ग्रांट इज फॉर प्रोव्हाइडिंग बिल्डिंग ऑफ द TBI ऍज अ सेंटर, नॉट द इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे इन द सेन्स नॉट द बिल्डिंग आणि जागा, पण तुम्हाला यू नीड टू, इफ यू वॉन्ट टू रिफर्बिश दॅट स्पेस इन टू अ इन्क्युबेटर काइंड ऑफ अ स्पेस, ते त्याच्यासाठी पैसा दिला जातो वन टाइम. नंतर काही तुम्हाला इक्विपमेंट पाहिजे असेल, स्पेसिफिक इक्विपमेंट जे तुमच्या कॉलेजमध्ये नाही आहेत आणि जे स्टार्टअपला प्रोटोटाईप डेव्हलपमेंट किंवा इन्क्युबेशनला लागणार आहेत, अशा इक्विपमेंटला वन टाइम फी दिली जाते. वन टाइम एक फी दिला जातो. आणि प्रत्येक वर्षासाठी, पुढच्या 5 वर्षासाठी तुमचे जे इन्क्युबेटरचे एक्सपेन्स आहेत ते कव्हर होण्यासाठी तुम्हाला रिकरिंग एक्सपेन्स म्हणून रिकरिंग बजेट दिलं जातं. हे सगळं मिळून एक 10 ते 15 करोडच्या दरम्यान, 10 ते 12 करोड पर्यंत मिळतं 5 वर्षामध्ये. आणि 5 वर्षामध्ये तुम्हाला हे प्रूव्ह करायचं असतं की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकाल ऍज अ इन्क्युबेटर. म्हणजे यू शुड बी एबल टू अर्न अँड यू शुड बी एबल टू सस्टेन ऑन युअर ओन. गव्हर्नमेंटचं फंडिंग फक्त 5च वर्ष मिळतं TBIला. त्याच्यानंतर इमिजिएटली तुम्हाला EIR म्हणून एक नवीन इनिशिएटिव्ह आहे. एक तुम्ही 3 वर्ष TBI रन केल्यानंतर तुम्ही EIRला अप्लाय करू शकतात. EIR म्हणजे एंटरप्रेन्योर इन रेसिडेन्स. म्हणजे जे स्टुडंट जे स्टार्टअप आहेत, ज्या स्टुडंटला इमिजिएटली कॉलेजमधून बाहेर पडल्यावर त्यांना जर का स्टार्टअप क्रिएट करायचं असेल आणि त्याला असेल, तर गव्हर्नमेंटची स्कीम आहे EIR म्हणून. तिच्यामध्ये प्रत्येक महिन्याला स्टुडंटला 30,000 रुपये देऊ शकतो आपण 1 वर्षासाठी. तर म्हणजे 3.6 lakhs पर इयर इज गिवन टू अ स्टुडंट, 30,000 पर मंथ टू डेव्हलप, म्हणजे त्याचे रेग्युलर एक्सपेन्सेस प्लस टू डेव्हलप द प्रॉडक्ट. कारण काय, आता बऱ्याच वेळा काय होतं, स्टुडंटच्या आयडियाज असतात, परंतु त्यांना पुढे नेण्यासाठी त्यांना फॅमिली प्रेशर खूप असतं की नको तू जॉब कर, 15-20 हजाराचा असेल तरी पण जॉब कर, पण तर गव्हर्नमेंटने काय विचार केला की हाऊ टू कॅन वी सपोर्ट डेव्हलपमेंट ऑफ अ प्रोटोटाइप as well as how can we provide some basic fund to them so that they can survive for 1 year without taking extra funding or money from their parents. त्यासाठी हा EIR प्रोग्राम आहे. थ्रू दिस प्रोग्राम we can apply, but this will be you can apply only after you get TBI and grant TBI, and त्यानंतर 3 वर्षांनी अप्लाय करू शकतात. नंतर हे प्रयास म्हणून एक प्रोग्राम आहे विच इज फॉर द प्रोटोटाइप डेव्हलपमेंट. याला 10 लाखाचं फंडिंग देऊ शकतो तुम्ही. अराउंड 10 स्टार्टअप्स पर इयर यू कॅन गिव्ह ऑलमोस्ट 1 crore एव्हरी इयर. सो दिस 10 स्टार्टअपला 10 लाखापर्यंत फंडिंग तुम्ही देऊ शकता. आणि हा पण प्रोग्राम एक TBI फॉर्म झाल्यानंतर एक 2 ते 3 वर्षांनी यू कॅन अप्लाय टू दिस प्रोग्राम. सो दिस इज कॉल्ड प्रोटोटाइप डेव्हलपमेंट प्रोग्राम, दॅट इज फॉर द आयडिया टू प्रोटोटाइप डेव्हलपमेंटसाठी. हिच्यामध्ये पण तुम्हाला पहिल्या वर्षी एक 90 लाखापर्यंत 1 crore पर्यंत स्पेसिफिकली फॅब लॅब डेव्हलप करण्यासाठी पैसे मिळू शकतात. आणि बाकी रिकरिंग एक्सपेन्सेस प्रत्येक TBIला प्रत्येक वर्षाला 15-20 लाख आणि नंतर 10 लाख पर स्टार्टअप त्यांना फंडिंग डिरेक्टली ऍज अ डेट फंड किंवा ऍज अ इक्विटी देऊ शकतो आपण. SSS म्हणून एक नवीन प्रोग्राम आहे जिच्यामध्ये म्हणजे एक 7-8 वर्षाहून चालू झालेला आहे. तिच्यामध्ये आहे की जर का स्टार्टअप्स आर मुव्हिंग फ्रॉम EIR किंवा प्रयास त्यांना मिळालं, पण त्यांना पुढे अजून त्यांना डेव्हलपमेंट लागणार आहे, त्यांना सीड फंडिंग लागणार आहे आणि त्यांचं प्रॉडक्ट अजून मार्केटमध्ये जाऊ शकत नाहीये, त्यांना अजूनही फंडिंग लागणार आहे आणि त्याला प्रॉडक्टची पोटेन्शियल आहे, पण त्यांना त्या फंडिंग मिळण्यासाठी एक सीड सपोर्ट सिस्टीम म्हणून SSS म्हणून एक स्कीम आहे TBIची म्हणजे DSTची अंडर द प्रोग्राम ऑफ निधी. सीड सपोर्ट सिस्टीम मध्ये ऑन अन ऍव्हरेज तुम्ही 50 लाखापर्यंत स्टार्टअपला पर इयर, म्हणजे एका स्टार्टअपला एका वर्षासाठी 1-1.5 वर्षासाठी 50 लाखापर्यंत देऊ शकतात. आणि अप टू 3 to 4 सच स्टार्टअप्स एव्हरी इयर
यू कॅन गिव्ह सपोर्ट फंड. तो हा 5 वर्षासाठी 10 लाख करोडचा फंड आहे आणि दॅट इज प्रोव्हाइडेड अगेन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तो पण तुम्हाला 3 ते 5 वर्षांनंतर तुम्ही अप्लाय करू शकता टीबीआय झाल्यानंतर. ऍक्सलेटर आणि सीओई हे तर 5 ते 7 वर्षानंतर तुम्ही अप्लाय करू शकता, की वाईल यू आर अ इन्क्युबेटर, तुम्हाला जर का पुढे पण स्टार्टअपला सपोर्ट करायचं असेल ऍज अन ऍक्सलेटर, म्हणजे त्यांना त्यांचा कस्टमर फॉर्म झाल्यानंतर, त्यांनी कस्टमरला सेल चालू केल्यानंतर जर का त्यांना बिझनेस स्केलिंग म्हणजे त्यांचा स्टार्टअप स्केल करायचं असेल तर त्याला ऍक्सेलेटर प्रोग्राम पण तुम्ही चालू करू शकता. पण दॅट इज आफ्टर 5-6 years आफ्टर यू हॅव फॉर्म टीबीआय अँड यू हॅव रन इट सक्सेसफुली अँड यू आर बिकमिंग सेल्फ सफिशियंट, देन यू कॅन अप्लाय फॉर ऍक्सेलेटर. आणि मग सेंटर ऑफ एक्सलन्स आहे त्याची तर ही खूपच, म्हणजे भारतामध्ये मला वाटतं एक 5 ते 6 टीबीआय असतील जे सेंटर ऑफ एक्सलन्स त्यांना अवॉर्ड झालेला आहे. देअर नीड्स टू बी, यू नीड टू प्रोव्हाइड 50,000 स्क्वेअर फीट स्पेस आणि फोकस्ड ऑन स्पेसिफिक डोमेन. यू कॅन क्रिएट अ सेंटर ऑफ एक्सलन्स. त्याच्यासाठी अप टू मला वाटतं 50 करोड पर्यंत गव्हर्नमेंटचं फंडिंग मिळू शकतं टू क्रिएट दॅट सेंटर ऑफ एक्सलन्स अँड रन इट. तर तशाच डीएसटीच्या स्कीम अंडर द प्रोग्राम ऑफ निधी. तसंच आता जे आपण करतो, जे व्हॉट वी आर डुईंग, एफडीपी, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, वुमन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, दिस इज फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग. त्याच्यासाठी डीएसटी गिव्स फंड्स टू इन्क्युबेटर्स ऍज वेल एज इन्स्टिट्यूट्स किंवा विज्ञान आश्रम सारखे जे प्रमोट करतात एंटरप्रेन्योरसाठी त्यांच्यासाठी. तर दिस इज अ स्कीम अंडर विच यू कॅन प्रोव्हाइड दिस एज्युकेशन ट्रेनिंग अंडर these 3 प्रोग्राम्स. त्यातलं एफडीपी आपण आता रन करतो आहोत. देर इज अनदर प्रोग्राम फॉर द इन्स्टिट्यूट्स. म्हणजे पूर्वी कसं होतं, बिफोर टीबीआय मध्ये यू नीड टू हॅव मिनिमम 20,000 स्क्वेअर फीटची जागा तुम्हाला इन्क्युबेटर बिल्ड केला पाहिजे. पण न्यूजन आयईडीसी म्हणून एक प्रोग्राम होता पूर्वी, आता पण तो आहे पण खूपच कमी याच्यात आहे, कारण का मोस्टली इन्स्टिट्यूट गो फॉर टीबीआय. पण आयईडीसी मध्ये इन्स्टिट्यूट इनोव्हेशन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेंटर हे फॉर्म करत होतं. तिच्यामध्ये त्यांना फंडिंग होतं 2.5 करोड ओव्हर 5 years. जे मी तर आधी टीबीआयला 10 ते 12 करोड बोललो ते आता इथं 2.5 करोड होतं. दिस वॉज अ स्कीम विच वॉज स्टार्टेड बिफोर और अलॉंग द सेम लाईन एज टीबीआय. ज्यांना टीबीआयला डिरेक्टली ग्रॅज्युएट व्हायचं नसेल, दे कॅन गो विथ आयईडीसी अँड दे कॅन स्टार्ट अँड देन लेटर दे कॅन कन्वर्ट द आयईडीसी टू टीबीआय. सायन्स अँड टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्योरशिप पार्क्स, एक पुण्यामध्ये पण एसटीपी म्हणून आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आहे, डॉक्टर जगदाळे रन करतात ते 15 वर्षापर्यंत. सो दिस वॉज अ ओल्ड स्कीम. आता पण कधी पण जनरली आता त्यांनी स्कीम ही बंद केली आहे. दे हॅव कन्वर्टेड इट टू टीबीआय. सो इफ यू हिअर समवेअर देर आर सायन्स अँड टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्योरशिप पार्क्स, सो दॅट वॉज अ ओल्ड स्कीम अँड नाऊ मोस्टली पीपल गो फॉर टीबीआय. ओके. आता हे झाल्या, या सगळ्या ज्या स्कीम झाल्या त्या सगळ्या डीएसटीच्या स्कीम्स आहेत. सिमिलरली ओव्हर लास्ट 3 to 5 years काही काही नवीन स्कीम आल्या आहेत. आता अटल इनोव्हेशन मिशनच्या अंडर, एआयएमच्या अंडर अटल टिंकरिंग लॅब झाल्या आहेत, अटल इन्क्युबेशन सेंटर आले एआयसी, अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर्स आले आहेत एसीआयसी. या प्रत्येकाच्या हे रिक्वायरमेंट्स वेगवेगळ्या आहेत. आता आपण जे म्हटलं की टीबीआय आणि टीबीआय झाल्यानंतर तुम्हाला ईआयआर, प्रयास, एसएसएस, ऍक्सेलेटर, सीओई मिळेल. पण याचा एक कंडिशन अशी होती की इट नीड्स टू बी असोसिएटेड विथ अ होस्ट इन्स्टिट्यूशन. म्हणजे त्याला एक इंजिनिअरिंग कॉलेजची अटॅचमेंट लागणारच आहे. तर अटल इन्क्युबेशन सेंटरने ती कंडिशन काढून टाकलेली आहे. त्यामुळे एनी प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन किंवा एनी प्रायव्हेट इव्हन इंडस्ट्री कॅन क्रिएट अटल इन्क्युबेशन सेंटर. फक्त त्याच्यामध्ये मग कंडिशन कशी टाकली गव्हर्नमेंटनी की दिस इज ऑल्सो अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, की 50% फंडिंग विल बी गिव्हन बाय द इंडस्ट्री अँड 50% विल बी गिव्हन बाय गव्हर्नमेंट टू क्रिएट अ इन्क्युबेशन सेंटर. आणि त्याच्यामध्ये सिन्स इंडस्ट्री इज इन्व्हॉल्ड, द फर्स्ट कस्टमर किंवा फोकस म्हणजे इंडस्ट्रीचे कनेक्ट्स दॅट कॅन बी युटिलाइज. आणि दिस इज थ्रू द प्रायव्हेट इंडस्ट्री, प्रायव्हेट गव्हर्नमेंट सपोर्टनी हे अटल इन्क्युबेशन सेंटर चालू करू शकतो. सो दिस इज वन ऍडव्हान्टेज ऑफ अटल इन्क्युबेशन सेंटर्स. तसंच डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती पण असेल, डीबीटीच्या अंडर बऱ्याच स्कीम्स पण आहेत आणि बऱ्याच फंडिंग स्कीम पण आहेत. इथं इन्क्युबेटरसाठी मी फक्त लिहिलंय बायोटेक पार्क्स किंवा इन्क्युबेटर म्हणून बायोनेस प्रोग्राम आहे, याच्यासाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता. पण याच्यासाठी कंडिशन अशी आहे की यू नीड टू बी फोकसिंग ऑन बायोटेक्नॉलॉजी, म्हणजे मेडिकल किंवा बायोमेडिकल या फील्ड मधले स्टार्टअपवर तुम्हाला फोकस करायचं असेल तर यू कॅन अप्लाय फॉर बायोनेस प्रोग्राम. आणि त्याच्यामध्ये बायरॅकच्या अंडर तुम्हाला परत फंडिंगचे सगळे स्कीम आहेत, एसएसएस, प्रयास, त्याच्या बायरॅकच्या अंडर 50 लाखापर्यंत तुम्हाला फंडिंग मिळू शकतं. मिटी
अगेन मिटीच्या अंडर टाईड म्हणून एक प्रोग्राम होता. दॅट ऑल्सो वॉज फॉर द इन्क्युबेटर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. पण तो पण टाईड 1.0 तो क्लोज केला. टाईड 2.0 पण आता बंद आहे. पण दे माइट ओपन इट आउट लेटर अगेन. Recently, about 2 years back or 3 years back, Maharashtra State Innovation Society was formed in our previous government, and they formed the innovation cell in Maharashtra State, and that is called Maharashtra State Innovation Society. त्यांनी 16 इन्क्युबेटर्सला फंडिंग दिलंय अप टू 5 crore for 5 years. आणि these incubators त्यांनी महाराष्ट्र स्टेट टेकन अ डिफरंट अप्रोच. इन्स्टेड ऑफ गिव्हिंग इट टू इन्स्टिट्यूट्स, त्यांनी काय केलंय, प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये, आता कोल्हापूर युनिव्हर्सिटी आहे, पुणा युनिव्हर्सिटी आहे, जळगाव युनिव्हर्सिटी आहे, नाशिक, अशा जे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, औरंगाबाद युनिव्हर्सिटी आहे, तर प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी एक एक 2-2 इन्क्युबेटर्स फॉर्म केलेत. आणि दोज आर अटॅच टू द युनिव्हर्सिटी, so that colleges around them in that university can take advantage of these incubators. So this was formed by Maharashtra State Innovation Society. So just to give an idea, there are so many incubators. It is not just TBI. Technology Business Incubator is one program of Department of Science and Technology, but there are so many other schemes. There are so many other programs government has initiated to promote entrepreneurship at all levels. म्हणजे government engineering colleges, private engineering colleges, private industry, आणि असे सगळे, किंवा आणि फोकस्ड इन टेक्नॉलॉजीज, म्हणजे बायोटेक्नॉलॉजी वरती फोकस असतं वेगळा आहे. तर असे सगळे, दीज आर द ऑल द प्रोग्राम दॅट गव्हर्नमेंट हॅज गिव्हन टू एन्श्युअर दॅट वी आर एबल टू प्रमोट अँड सपोर्ट द स्टार्टअप. अँड व्हॉट इज द रोल इज दिस थिंग टू क्रिएट बेसिक, अल्टिमेट एम काय आहे, टू क्रिएट अ एन्व्हायरमेंट, टू क्रिएट अ इकोसिस्टम टू सपोर्ट द स्टार्टअप्स. आपण थोडं डिटेलमध्ये बघूयात नंतर. Coming to the goals of TBI, if you look at, there are 4 goals, as I said. One is whatever R&D that happens at institutes, commercialize that, technology transfer म्हणू शकतो आपण त्याला, किंवा technology commercialization for R&D at institutes. R&D through the incubators for the industry. आता इंडस्ट्री मध्ये पण काय असतं, there are a lot of industries which are large industries. They have their own R&D centers. And during that R&D centers, what they do is they create intrapreneurship. आपण जसं म्हणतो entrepreneurship, so within an industry there is an intrapreneurship. So they create new initiatives for their products. But not all the industries can afford to have a R&D center within themselves. So there is another option for incubators to be an R&D for industry. आता आमच्याकडे भाऊमध्ये पण आम्ही कॉर्पोरेट इन्क्युबेशन प्रोग्राम म्हणून केला आहे, ज्याच्यामध्ये along with the corporate, we find the startups in the specific area that corporate wants, and त्यांचे जे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आपण स्टार्टअप शोधतो, and then jointly भाऊ आणि corporate support the startup to get them into the industry. Okay, न्यू व्हेंचर क्रिएशन तर आलंच आहे त्याच्यामध्ये, गोल्स ऑफ TBI मध्ये. बेसिकली the startup should be created, employment should be created, आणि interfacing and networking, which is the one of the biggest factor that incubators have to provide, is to create an environment, to create an ecosystem, so that the R&D institutes, industry, finance institute, academic institute, एक डिटेल चार्ट आहे माझ्याकडे पुढे, की व्हॉट इज द इकोसिस्टम ऑफ स्टार्टअप. आपण तो TBI, ती कुठली इकोसिस्टम आहे ती आपण नंतर बघूयात. पण दॅट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ TBI. हा, जस्ट टू नेक्स्ट, मी आता तेच म्हणतो की इकोसिस्टम, TBIचे इकोसिस्टम म्हणजे कोण कोण आहेत. आता राईट फ्रॉम गव्हर्नमेंट, इफ यू स्टार्ट with the government, then we discussed, government is setting up the policies, government is providing the schemes for development, for developing the incubators, government is providing schemes for funding the startups. Then academic institutions is the another partner, ecosystem partner, wherein you can source in the innovations and you can identify the technology transfer ideas or technology commercialization ideas from academic institutions, from research, trade and industry organizations. आता या कुठल्या आहेत, हिच्यामध्ये आपण ऐकलं असेलच, CII, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज. पुण्यामध्ये देर आर MCCII आहे, पुण्यामध्ये तिथं पुणे इंटरनॅशनल सेंटर आहे, विच इज द बॉडी ऑफ इंडस्ट्रीज. देन MIDC मध्ये देर इज बॉडी ऑफ इंडस्ट्रीज.
सो दीज आर द इंडस्ट्री ऑर्गनायझेशन्स अँड रिसर्च अँड ट्रेड. त्याच्यामुळे काय होतं की इफ एनी स्टार्टअप रिक्वायर्स एनी सपोर्ट or they want to do the market research, then you can approach these institutions and get information about the market or get information about the industries in that particular segment, get information about their problem areas, their problem statements. So that is another ecosystem. Incubators itself can have another incubators as partners. आता प्रत्येक इन्क्युबेटरचा काही फोकस असतो. जसं आमचा फोकस आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, सायबर सिक्युरिटी आहे, हेल्थ केअर टेक्नॉलॉजी आहे, एज्युकेशन आणि ॲग्रीटेक आहे. तर हा जो आमचा फोकस आहे त्याच्या अगेन्स्ट जर का आमच्याकडे सॉफ्टवेअर कंपन्या आल्या, काही कोणाचं सॉफ्टवेअर स्टार्टअप आहे, प्युअर सॉफ्टवेअर स्टार्टअप बनवायचं आहे, तर देन वी से दॅट ओके, वाय डोंट यू गो टू नॅस्कॉम 10,000 फाउंडेशन विच इज अनदर इन्क्युबेटर. तो त्यांच्याकडे तुम्हाला जास्त सपोर्ट मिळू शकेल कारण का त्यांचा फोकस एरिया सॉफ्टवेअरचा आहे. सो वी ऑल्सो हॅव अ कोलॅबरेशन विथ द इन्क्युबेटर्स, अदर इन्क्युबेटर्स, किंवा केमिकल टेक्नॉलॉजी मध्ये आहे, बायोमेडिकल मध्ये आहे, तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही एनसीएल व्हेंचर सेंटरला जा, जिथे तुम्हाला जास्त सपोर्ट मिळू शकेल. तर असे वी ऑल्सो कनेक्ट विथ द इन्क्युबेटर्स. Accelerators, naturally, our focus of incubator is from the early stage idea to business plan, to prototype development, to customer acquisition. पण जर का तुम्हाला बिझनेस तुमचा स्केल करायचा असेल तर यू नीड अ ऍक्सेलेरेटर सपोर्ट. तर त्यामुळे यू कॅन ऑल्सो हॅव अ पार्टनर ऍज अन ऍक्सेलेरेटर्स कॅन बी अ पार्टनर. मेंटॉर्स, ऍडवायझर्स, एक्सपर्ट्स ज्यांना आपण म्हणतो ते, देर कॅन बी बिझनेस मेंटॉर्स, देर कॅन बी टेक्नॉलॉजी मेंटॉर्स, देर कॅन बी टेक्नॉलॉजी एक्सपर्ट्स आणि ऍडवायझर्स, बोर्ड ऑफ ऍडवायझर्स वगैरे म्हणतो तसे आपण ते. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड क्रिटिकल ऍस्पेक्ट ऑफ अ इन्क्युबेटर टू डेव्हलप फॉर द स्टार्टअप. आता स्टार्टअपला कसं असतं, जरी आम्ही मला जरी एक्सपिरियन्स आहे 30 इयर्सचा इंडस्ट्रीमधला अँड देन आय हॅव केम इन टू मॅनेज अ इन्क्युबेटर, we can provide support, but specifically those who have been successful entrepreneurs, they can provide a much better support as a mentoring to the startup. And the main advantage of mentors is that what they have gone through while creating their enterprises and what challenges, what their failures, they can at least convey to the startup, and they can explain to startup that do not do these things, careful about such areas. So at least they are trying to make sure that the startup do not do the similar mistakes what they did and what created a failure for them, or what created a delay in their dreams to bring them to reality. So that can be provided by mentors. Also there are specific mentors in specific areas. म्हणजे आपण म्हणतो बिझनेस कम्युनिकेशन, आता पुढचं सेशन बिझनेस कम्युनिकेशन आहे तुमचं, किंवा यू टॉक अबाउट डिझाईन थिंकिंग. So there are mentors or there are experts in each of these areas. How do you apply design thinking principles to a startup idea? How do you validate an idea? How do you define a market segment? How do you define TAM, SAM, SOM? म्हणजे total addressable market काय आहे, serviceable address market काय आहे, share of market किंवा serviceable obtainable market काय आहे? How do you find it out? Customer discovery किंवा कस्टमर ड्यू डिलिजन्स हे कसं करू शकतो आपण. तर या सगळ्यासाठी मेंटॉर्स असतात किंवा त्याचे स्पेसिफिक एरिया असतात. हाऊ डू वी गो टू मार्केटिंग, आपण मार्केटिंगचं चॅनल कसं वापरलं पाहिजे, व्हॉट कॅन बी द चॅनल्स. तर असे जे मेंटॉर्स आहेत, सो वी हॅव, आता भाऊमध्ये पण आम्ही आमच्याकडे 30 ते 35 बिझनेस मेंटॉर्स आहेत आणि ऑलमोस्ट टेक्नॉलॉजी मेंटॉर्स पण तेवढेच आहेत, 20-25 टेक्नॉलॉजी मेंटॉर्स आहेत. सो वी हॅव क्रिएटेड दॅट पूल ऑफ रिसोर्सेस whom we can reach out to when any startup requires. Then there is the service providers. We also require, the startup requires of services of company formation आहे, patent filing आहे, finance and accounting आहे, then also there is website development आहे, software development आहे, PCB development आहे, PCB manufacturing आहे, किंवा prototype manufacturing आहे, किंवा आपलं मार्केटिंग आहे, चॅनल्स, सोशल मीडिया मार्केटिंगसाठी. तर ऑल दीज आर सर्व्हिसेस, किंवा क्लाउड सर्व्हिसेस आहेत आता. तर दीज आर लाईक AWS प्रोव्हाइड्स अ क्लाउड सर्व्हिसेस. सो ऑल दीज आर सर्व्हिस प्रोव्हायडर्स. सो TBI needs to build a good network of service providers. TBI also needs to have a great network of corporates or industry, because
the products or that our startups are developing, they need to be taken to the industry. Industry should accept them. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपण म्हणतो फर्स्ट कस्टमर. तर देअर शुड बी अ इंडस्ट्री टू ऍक्सेप्ट द स्टार्टअप ॲज अ फर्स्ट कस्टमर और फर्स्ट वेंडर. त्याच्यासाठी आपण ते वी नीड टू हॅव अ कनेक्शन विथ द इंडस्ट्री. किंवा आपल्याला इंडस्ट्रीचा अजून एक फायदा होऊ शकतो, इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम्स आपल्याला मिळू शकतात. सो वी कॅन प्रोव्हाइड दोज प्रॉब्लेम स्टेटमेंट टू स्टुडंट्स अँड देन सपोर्ट अकॅडमी इंडस्ट्री linkages, create a linkage between academia and industry, and create startups or create enterprises through that. Another factor of industry is data. The lot of startups require data. आता data analytics मध्ये किंवा artificial intelligence मध्ये you need a lot of data. And where do you get such a real time or live data? So industry can provide that data for the startups to do the data manipulation, data crunching, and creating AI algorithms, वगैरे वगैरे. So that's where industry also can play a big role. Industry also can play a big role in a validation of the technology validation. So suppose we want specifically somebody is developing an e-vehicle and त्याच्यामध्ये तुम्हाला जर का एक्सपर्ट पाहिजे असेल तर you can always reach out to the industry experts or RI. RI is a testing compliance for automotive industry. So these kind of corporates and organizations, ecosystem partner, ecosystem TBI should build as a partners. One other major factor is investors. Naturally, government is providing a support in the very, very early stage. कारण का investors do not look at those startups which have not been customer ready yet, or they have not created a prototype, or they have not gone to the customer, they are not revenue earning. The investors don't look at those kind of startups. आपण म्हणतो तिथे angel investors असतात, seed investors असतात, पण they also still don't look at the startups which are not revenue earning अर्ली स्टेजसाठी. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, पण त्याच्या पुढे स्टार्टअप्सला इन्व्हेस्टमेंट लागते. आता आपण एक स्टॅट्स बघितले की ऍव्हरेज मध्ये ऑन अन ऍव्हरेज 3 crore इन्व्हेस्टमेंट वॉज रेज बाय द स्टार्टअप्स आउटसाइड द गव्हर्नमेंट सपोर्ट. सो दीज इन्व्हेस्टर नेटवर्क म्हणजे तिच्यामध्ये आपण आता आमच्याकडे नेटवर्क्स आहेत, कॉन्स्टंटिन आहे, आहा वेंचर्स आहे, मुंबई एंजल नेटवर्क आहे, टाय एंजल्स आहे नेटवर्क, टाय ग्लोबल एंजल नेटवर्क, टाय पुणे एंजल्स, इंडियन एंजल नेटवर्क आहे. तर असे जे वेगवेगळे जे लेट्स वेंचर आहे, असे जे वेगवेगळे जे इन्व्हेस्टर फर्म्स आहेत किंवा व्हीसी फर्म्स आहेत, त्यांच्याशी टीबीआय शुड क्रिएट अ पार्टनरशिप. सो इन जनरल दिस इज वेअर द इकोसिस्टम पार्टनरशिप ऑफ टीबीआय. टीबीआयचा सर्व्हिस पोर्टफोलिओ मी तर थोडंफार आपण डिस्कस केलंय, पण फिजिकल ऑफिस स्पेस टीबीआय ऑल्सो शुड बी एबल टू. त्यासाठी डीएसटीने काय कंपल्सरी केलंय की एनी टीबीआय मिनिमम ऑफिस स्पेस हॅज टू बी 20,000 square feet, सो दॅट जे स्टार्टअप आहेत त्यांना जी काही ऑफिस स्पेस लागणार आहे इनिशियल, ती ॲट अ एक्स्ट्रीमली डिस्काउंटेड चार्जेस मध्ये शुड बी अवेलेबल टू द स्टार्टअप्स अँड एंटरप्रिनर. नेटवर्किंग जे आता आपण म्हटलं इंटरफेसिंग, म्हणजे नेटवर्किंग म्हणजे इव्हेंट्स असतो, आपले वेबिनार्स आहेत. आता आपण व्हर्च्युअल मध्ये वेबिनार्स असतो, नाहीतर फिजिकल इव्हेंट्स होते. सो दोज दॅट काइंड ऑफ अ नेटवर्किंग, हॅकॅथॉन्स, मेंटोरिंग, मेंटर्स अँड एक्सपर्ट नेटवर्क, लॅबोरेटरी अँड R&D फॅसिलिटीज. आपण मी म्हटलं की वाय टीबीआय वेर फॉर्म्ड इन द होस्ट इन्स्टिट्यूशन्स टू एन्श्युअर दॅट वी कॅन युटिलाइज द लॅब अँड R&D फॅसिलिटीज होस्ट इन्स्टिट्यूशन. IP, patent related services, trainings like entrepreneurship related training. Yeah, what we are conducting is a faculty development program, but there is also training which even Vigyan Ashram did was technology entrepreneurship development program for the students. Similarly, we also provide entrepreneurship trainings. Third party services, we just spoke about it, all the finance, accounting, legal, website development, cloud services, and IP related services, funding support, investors, even interns for development. आता we also provide them access to interns. म्हणजे कसं असतं, कॉलेज त्यांना लागतं, आता स्टार्टअप कडे पैसा पण नसतो, त्यांना काहीतरी क्विकली डेव्हलप करायचं असतं, त्यांना थोडे 2-3 महिन्यासाठी मुलं पाहिजे असतात की दोज हु आर टेक्नॉलॉजी एक्सपर्ट्स दे कॅन कम स्पेसिफिकली, त्यांच्या टीम मध्ये नसतात. तर वी ऑल्सो हॅव, दिस इज ऑल्सो अनदर मेकॅनिझम फॉर इंटर्न्स टू वर्क अलॉंग विथ स्टार्टअप्स. सो दॅट इज अ सर्व्हिसेस पोर्टफोलिओ ऑफ TBI. Now this is the detailed framework of Bhau Institute operational model which is under at College of Engineering Pune. तर आमच्याकडे जे प्रोग्राम्स आहेत, इन्क्युबेशन प्रोग्राम्स, they are divided across multiple incubation programs.
म्हणजे तिच्यामध्ये आहे प्री इन्क्युबेशन आहे, व्हर्च्युअल इन्क्युबेशन आहे, इन्क्युबेशन लाईट इज काइंड ऑफ फिजिकल इन्क्युबेशन, कॉर्पोरेट इन्क्युबेशन आणि कस्टम इन्क्युबेशन. तर प्री इन्क्युबेशन म्हणजे काय, हे आम्ही डेव्हलप केलेले आहेत, बट दिस इज ऑल्सो नोन टर्मिनॉलॉजी इन द इंडस्ट्री. नॉर्मली इंडस्ट्रीमध्ये प्री इन्क्युबेशन, व्हर्च्युअल, फिजिकल इन्क्युबेशन हे नोन आहेत. म्हणजे यू कॅन सगळ्या इन्क्युबेटर्सकडे मोस्टली दिस काइंड ऑफ प्रोग्राम्स आर देअर. काही काहींकडे प्री इन्क्युबेशन नाहीये. तर वी हॅव डिफाईन्ड प्री इन्क्युबेशन ऍज ज्यांच्याकडे आयडिया आहे, जे स्टुडंट्स आहेत किंवा जे रुरल एरियामधून येतात आणि ज्यांच्याकडे फक्त आयडिया आहे, ते येऊन बघतात की सर माझ्याकडे ही आयडिया आहे, पण मला पुढे काय कसं काहीच माहित नाही, कसं करायचं आणि काय करायचं. तर कॅन यू हेल्प. तर आम्ही प्री इन्क्युबेशन मध्ये त्यांना एक 6 महिन्याचं मध्ये एक 6 ते 8 वन ऑन वन सेशन्स मध्ये आम्ही त्यांना हेल्प करतो की हाऊ डू यू कन्वर्ट युअर आयडिया इन टू अ बिझनेस प्लॅन. मग तिच्यामध्ये आयडियामध्ये व्हॉट प्रॉब्लेम आर यू सॉल्विंग, is there a need for that problem in the industry or a society? Have you verified the need? Can you do a survey, market survey? Why don't you also find out what is your solution to that problem? Also discuss the solution with the customers that you have done market survey with. Who is your customer? Who is your consumer? तुमचं बिझनेस मॉडेल काय आहे? इज इट B2B आहे, B2C आहे, B2G आहे, B2B2C आहे, कसं आहे? तुमचं रेव्हेन्यू मॉडेल कसं असणार आहे? हाऊ आर यू गोइंग टू अर्न रेव्हेन्यू? मग तुमची कॉस्टिंग कसं असणार आहे? आणि लेट्स क्रिएट अ फायनान्शियल प्लॅन. तुमचं मार्केट कुठलं असणार आहे? तर मार्केट पोटेन्शियल काय आहे? कॉम्पिटिशन काय आहे? देन हाऊ आर यू डिफरंट फ्रॉम द कॉम्पिटिशन? तुमचं काय डिस्टिंग्विशिंग फॅक्टर आहे का नाही आहे? हे सगळं एक 6 ते 7 सेशन्स मध्ये वन ऑन वन सेशन्स प्रत्येक स्टार्टअप बरोबर वी डू दिस प्री इन्क्युबेशन प्रोग्राम. याच्यामध्ये वी हेल्प द फाउंडर और ऑन्टरप्रिनर टू कन्वर्ट हिज बेसिक आयडिया इन टू अ बिझनेस पोटेन्शियल अँड बिझनेस प्लॅन. आणि देन द नेक्स्ट स्टेप इज डेव्हलपिंग ऑफ प्रोटोटाइप अँड दिस थिंग विच कम्स एज अ पार्ट ऑफ इन्क्युबेशन or a physical incubation. Virtual incubation, physical incubation म्हणजे incubation light मध्ये we have those startups who require a physical space. They require a facility access of lab access. They require a office space of 1 or 2 members, 3 members. 1 member पण आमच्याकडे स्टार्टअप्स आहेत. किंवा समटाइम्स दे रिक्वायर 4-5 मेंबर्स. त्याच्यासाठी सीट पाहिजे, त्यांना काहीतरी फॅब्रिकेशनसाठी जागा लागते. तर ऑल दॅट स्पेसिफिकली इज डन इन इन्क्युबेशन लाईट मध्ये. व्हर्च्युअल मध्ये कसं असतं, जिच्यामध्ये स्टार्टअप्स आर ॲट अ डिफरंट स्टेज. त्यांना फिजिकली भाऊमध्ये किंवा सीओपी त्या इन्क्युबेटरमध्ये यायची गरज नसते, पण दे स्टील नीड अ सपोर्ट, ओव्हरऑल सपोर्ट. म्हणजे त्यांना फंडिंग सपोर्ट लागतो, त्यांना इंडस्ट्री कनेक्ट लागतात, त्यांना इकोसिस्टीम पार्टनरचे इन्फॉर्मेशन लागते, इव्हेंटची इन्फॉर्मेशन लागते, त्यांना स्पेसिफिक सपोर्ट लागतो मार्केटिंगमध्ये पाहिजे असं. तो वी प्रोव्हाइड दॅट व्हर्च्युअल इन्क्युबेशन सपोर्ट. म्हणजे दे आर नॉट फिजिकली इन भाऊ इन्स्टिट्यूट, बट दे कॅन बी पार्ट ऑफ अवर इन्क्युबेटिंग. तर आमचे आता जे 75 स्टार्टअप्स आहेत त्यातले ऑलमोस्ट 10 ते 12 प्री इन्क्युबेशन मध्ये आहेत, व्हर्च्युअल मध्ये 35 आहेत आणि फिजिकल मध्ये अराउंड 30 स्टार्टअप आहेत आमच्याकडे. कॉर्पोरेट इन्क्युबेशन म्हणजे मी बोललो की कॉर्पोरेट बरोबर आम्ही जॉईंट प्रोग्राम करतो. आम्ही एक डसॉल सिस्टीम बरोबर प्रोग्राम केला होता, जिच्यामध्ये डसॉल सिस्टीम हॅज स्पॉन्सर्ड 3 to 5 स्टार्टअप्स. तर तो एक प्रोग्राम केला होता. 2 वर्ष आम्ही सिमेन्स बरोबर प्रोग्राम केला आहे. आमचे कोलॅबोरेशन आहे KPIT स्पार्कल बरोबर कोलॅबोरेशन आहे. ज्यांचे आम्ही स्टार्टअपचे जे KPIT स्पार्कलचे जे प्रोजेक्ट आयडिया असतात ते आम्ही कॉर्पोरेट इन्क्युबेशन मध्ये करू शकतो. त्यासाठी एक म्हणजे KPIT डझंट फंड अस, पण सिमेन्स किंवा डसॉल्ट सिस्टीम्स त्यांनी आम्हाला फंड केलं होतं त्यांच्या CSR चे मनी, सो दॅट वी कुड सपोर्ट द स्टार्टअप्स अँड गिव्ह देम इनिशियल फंडिंग. म्हणजे 2 लाख 3 लाख 5 लाखापर्यंत फंडिंग आम्ही स्टार्टअप देऊ शकतो. कस्टम इन्क्युबेशन म्हणजे स्पेसिफिक इन्क्युबेशन विच इज do not fall under any of these areas, but we are creating specifically joint incubation program with a combination of academy किंवा corporate. आता रिसेंटली वी हॅड अप्लाइड फॉर युनायटेड किंगडम फंड, एक होता इन्क्युबेशन प्रोग्राम होता, त्याच्यासाठी अप्लाय केलं होतं ऍज अ कन्सोर्शियम बिटवीन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, KPIT, भाऊ इन्स्टिट्यूट, स्टार्टअप, सगळ्यांचं कन्सोर्शियम मिळून आम्ही अप्लाय केलं. दॅट इज कॉल्ड अ कस्टम इन्क्युबेशन प्रोग्राम. तर याच्यामध्ये इफ यू लुक ॲट इट, देर आर 4 blocks for these incubation program which support these 4 blocks. How do we identify the startups? म्हणजे what is the source of startups? That is the block in identifying.
then how do you engage them? How do you engage the startups during incubation? ओके. आणि थर्ड ब्लॉक आहे तो इन्क्युबेटिंग, म्हणजे ऍक्च्युअली इन्क्युबेशनचा ब्लॉक आहे, ज्याच्यामध्ये व्हॉट सीओईपी प्रोव्हाइड्स, व्हॉट भाऊ प्रोव्हाइड्स अँड व्हॉट एक्सटर्नल सर्व्हिस प्रोव्हायडर्स प्रोव्हाइड. आणि फोर्थ ब्लॉक आहे तो फंडिंगचा ब्लॉक आहे. तर दीज आर द 4 ब्लॉक्स ऑफ सपोर्टिंग अ एंटरप्रेन्योरशिप, म्हणजे कोणालाही प्रमोटिंग एंटरप्रेन्योरशिप बाय भाऊ ॲज अ टीबी आहे. तर आम्ही कुठे कुठे सोर्स करतो स्टार्टअप्स? वी स्टार्टअप फ्रॉम होस्ट, म्हणजे आमच्या सीओपी कडून सोर्स करतो. अकॅडमिक स्टार्टअप्स, म्हणजे दॅट वी डू इट थ्रू, आम्ही प्रत्येक काही काही कॉलेजेसमध्ये इव्हेंट्स करतो किंवा स्टुडंट्सला इन्व्हाइट करतो आमच्या इव्हेंट्सला. किंवा आता पुणे स्टार्टअप फेज झाला मागच्या आठवड्यामध्ये, 2 आठवड्यापूर्वी, तिच्या इन्व्हाइट केले होते स्टुडंट्सला. ऑल्सो वी टेक अकॅडमिक स्टार्टअप्स फ्रॉम, आता केपीआयटी स्पार्कल जे म्हटली कॉम्पिटिशन आहे, दॅट इज अ कॉम्पिटिशन फॉर मोबिलिटी, स्मार्ट मोबिलिटी अँड रिन्युएबल एनर्जी. त्याच्यावरती प्रोजेक्ट आयडियाज फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया, अराउंड 3,000 आयडिया येतात. त्यातल्या टॉप 100 असतात, त्याच्या टॉप 20 असतात. तर त्यातले स्टार्टअप्स आम्ही इन्क्युबेट करतो. किंवा डिपेक्स म्हणून काही काही तुम्ही ऐकलं असेल, डिपेक्सची कॉम्पिटिशन होते, विच इज फॉर डिप्लोमा अँड डिग्री कॉलेजचं प्रोजेक्ट एक्झिबिशन असतं. तर डिपेक्सच्या स्टार्टअपमध्ये आम्ही जातो, डिपेक्सच्या इव्हेंटमध्ये जातो आम्ही. तिथे काय आयडिया असतील, ज्या काही आयडिया आपल्याला पुढे इन्क्युबेट करता येतात, त्या आम्ही तिथे बघतो. किंवा स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन आहे. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन मध्ये जे विनर्स असतात, तिथले आमच्याकडे 2 का 3 स्टार्टअप आहेत. आणि त्याला गव्हर्नमेंट पण काही काहींना फंडिंग देतात, गव्हर्नमेंट पण त्या विनर्सला पण 10 लाखापर्यंत टू टेक देअर प्रॉडक्ट फॉरवर्ड. तर असे आहे. सो दीज आर द अकॅडमिक स्टार्टअप्स आणि होस्ट. लोकल स्टार्टअप म्हणजे पुण्यामधले जो जर इंडिव्हिज्युअल स्टार्टअप्स आहेत. नॉन लोकल म्हणजे नॉन, आता मुंबई, आमच्याकडे मुंबई, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, बारामती इथले पण स्टार्टअप्स आहेत. किंवा इव्हन नॉयडाचे पण स्टार्टअप आहेत आमच्याकडे, व्हर्च्युअल स्टार्टअप आहेत. कॉर्पोरेट स्टार्टअप म्हणजे कॉर्पोरेट इन्क्युबेशन. फॉरेन स्टार्टअप्स, ऍक्च्युली आमच्याकडे आता सुद्धा एक सिंगापूरचं स्टार्टअप आहे आणि एक लक्झमबर्गची आहे. ती लक्झमबर्गची जी मुलगी होती सीओपी अल्युमनाय आहे. सो शी हॅड स्टार्टेड अ कंपनी इन लक्झमबर्ग, बट इज अ एंटायर डेव्हलपमेंट वर्क, द प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, एव्हरीथिंग हॅपन्स इन अवर कॅम्पस. सो दॅट इज काइंड ऑफ वी कॅन कॉल इट द फॉरेन स्टार्टअप्स. किंवा वी आर ऑल्सो प्लॅन टू डू फॉरेन कोलॅबरेशन्स. मग त्याच्यामध्ये ते यू कॅन डू अ फॉरेन कोलॅबरेशन, फॉरेन स्टार्टअप विल कम हिअर, अवर स्टार्टअप विल गो टू दॅट पर्टिक्युलर इन्क्युबेटर. सो दॅट काइंड ऑफ अ थिंग. आणि को वर्किंग स्टार्टअप्स, ते आपण जे म्हणतो इन्क्युबेशन लाईट आहे, की काही काहींना फक्त एन्व्हायरमेंट पाहिजे असतं स्टार्टअपचं, आणि दॅट ऑल्सो बिकम्स अवर रेव्हेन्यू मॉडेल ऑल्सो टू सम एक्सटेंट. तर आमच्याकडे को वर्किंग स्टार्टअप पण आहेत. सो दिस इज द काइंड ऑफ स्टार्टअप दॅट वी इन्क्युबेट. आता त्यांना कसं एंगेज करतो आपण, की हाऊ डू वी रीच आउट टू देम. जे म्हटलं तुम्हाला मी, इव्हेंट्स करतो आम्ही, ऍडव्हर्टाईज करतो, वी आउटरीच करतो आम्ही प्रत्येक वेळा. वी इन्व्हाइट ऍप्लिकेशन फॉर स्टार्टअप ऑल्सो, आमच्या वेबसाईटवरती, आमच्या कॉन्फरन्सेस किंवा पार्टनर इव्हेंट. सो दिस इज हाऊ वी एंगेज द सोर्स ऑफ स्टार्टअप्स. आणि वन्स दे वी हॅव इव्हॅल्युएटेड देम अँड वी हॅव इन्क्युबेटेड देम ॲज अवर स्टार्टअप्स, देन नॅचरली वी डू द इन्क्युबेशन, ज्याच्यामध्ये पूर्ण बिझनेस प्लॅन इव्हॅल्युएशन, बिझनेस मेंटॉरिंग, टीम काउन्सिलिंग, थर्ड पार्टी सर्व्हिसेस, बिझनेस एटिकेट ट्रेनिंग, एंटरप्रेन्योरशिप ट्रेनिंग, नेटवर्किंग इव्हेंट्स, नंतर टेक्निकल मेंटॉरिंग फ्रॉम सीओईपी, इंटर्न्स फ्रॉम सीओईपी, लॅब्स ऑफ सीओईपी, डिप्लॉयमेंट, पीओसी वगैरे डेव्हलपमेंट थ्रू सीओईपी लॅब्स. आणि देन थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर्स लाईक IPRs, कंपनी सेक्रेटरीज, डिजिटल मार्केटिंग, बँक फंडिंग, याच्या थ्रू we provide them the entire incubation support so that their idea gets converted to a prototype and a business. And then we go to the corporates and the industry and whoever their consumer is. And then the support system is funding, which is like our own incubator funding, किंवा grants आहेत, government grants आहेत, private investors, bank loans आहेत, SIDBI चे loans आहेत काही काही, किंवा banks provide loans, corporate म्हणजे जे आपण joint corporate incubation program मध्ये corporate CSRs आहेत. So all these are the channel of funding for the startups. As I said, below our healthcare, tech, cyber security, Internet of Things, AI, grassroots innovation, यामध्ये आमचं ग्रासरूट मध्ये एज्युकेशन, ऍग्रिकल्चर वगैरे, सोशल एंटरप्रेन्योरशिप पण आमचा फोकस आहे. आता रिसेंटली आम्ही 2 वर्षापासून केपीआयटी स्पार्कलमुळे वी हॅव स्टार्टेड स्मार्ट मोबिलिटी किंवा ईव्ही, पण आमच्याकडे 5 का 6 स्टार्टअप आहेत इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती. सो दीज आर द अवर फोकस एरियाज. And this is our building at COEP campus, Bhau Institute ची building आहे ही. And this is where how we, in this building there are about 3 floors आणि पूर्ण facilities आहेत. We use all labs from COEP च्या labs वापरतो आम्ही. And this is exactly what I wanted to cover as how we as a
TBI प्रमोट एंटरप्रेन्योरशिप. आता पुढचे 10 मिनिटं ऑलरेडी मी 5-10 मिनिटं एक्स्ट्रा घेतलेले आहेत. एक काय प्रश्न असतील तर आय विल स्टॉप द प्रेझेंटेशन शेअर करतो मी हे, अँड वी कॅन हॅव क्वेश्चन्स इफ देअर आर एनी. येस सर, चॅटिंग मध्ये एक क्वेश्चन आहे की डॉक्टर दीपा साठे मॅडम विचारतात आहे, ओके व्हॉट आर द चार्जेस फॉर स्टार्टअप्स टू कम टू यू फॉर मेंटरशिप ओके इन युअर TBI? ओके. प्रत्येक आता आम्ही काय करतो जेव्हा वेन द स्टार्टअप्स अप्लाय टू अस, तर तिच्यावरती त्यांचे स्टेज कुठली आहे, ऍट व्हॉट स्टेज दे आर इन, वेदर दे नीड प्री इन्क्युबेशन प्रोग्राम किंवा त्यांना व्हर्च्युअल इन्क्युबेशन पाहिजे आहे किंवा त्यांना फिजिकल इन्क्युबेशन पाहिजे आहे, त्याच्यावरती आमचे चार्जेस व्हेरी आहेत. आता प्री इन्क्युबेशनला ऍज ऑफ नाऊ फॉर द एंटायर 6 म्हणजे म्हटलं मी त्यांना आयडिया टू बिझनेस प्लॅन पूर्ण बनवेपर्यंत की 6 ते 8 सेशन्स, 1-on-1 सेशन, त्याला आम्ही फुल प्रोग्रामसाठी 3,000 रुपये चार्ज करतो. म्हणजे एंटायर प्री इन्क्युबेशन प्रोग्राम इज चार्ज ॲट ₹3,000 वन टाइम चार्ज. ओके. फॉर व्हर्च्युअल इन्क्युबेशन प्रोग्राम we charge monthly ₹1,000. So for the entire year, it is normally for a year and you can renew it every year. त्याला आम्ही ₹1,000 a month म्हणजे 12,000 रुपये वर्षाला. So that is 6,000 every 6 months we charge as a invoice. So that is ₹12,000. आणि ज्यांना फिजिकल, त्यांना जिथं ऑफिस स्पेस पण पाहिजे आहे, त्यांना केमिकल आपल्या लॅब्स फॅसिलिटी पाहिजे आहे, सगळं पाहिजे आहे, त्यांना आमच्या इथे पर डेस्क ने चार्ज करतो आम्ही, डिपेंडिंग ऑन त्यांना 1 सीट पाहिजे, 2 सीट पाहिजे, त्यांना ऑफिस एक छोटं 4 रूमचं 4 सीटचं ऑफिस पाहिजे आहे, तर पर सीट 3,000 रुपये पर मंथ. तर दॅट इज हाऊ वी एक अजून प्रश्न आहे त्याच मॅडमचा की गव्हर्नमेंट स्कीम मध्ये आपण जे म्हणालो की न्यू जनरेशन इन्क्युबेशन अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेंटर, IEDC. हा, IEDC, तर तुम्ही मॅडम NST व्हॉट आर द DBच्या कंडिशन्स? साईड कंडिशन नाही तिथं, म्हणजे रादर विसिन्स टाइम एक आपल्याला 45 मिनिट्स टाइम, त्यामुळे मी प्रत्येक स्कीम डिटेलमध्ये कव्हर करू शकलो नाही. पण इफ यू कॅन गो टू NST DB, सिलेक्ट करा गुगल वरती, ऍट DSTच्या स्कीम वरती गेलात ना, तुम्हाला या सगळ्या स्कीम दिसतील. आणि प्रत्येक स्कीमचं एक डॉक्युमेंट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय कंडिशन्स आहेत, सॅटिस्फॅक्टरी काय, हू कॅन अप्लाय, वेन कॅन दे अप्लाय, व्हॉट इज द स्कीम, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ द स्कीम, ते सगळं प्रत्येक स्कीम म्हणजे या म्हटलं TBI, EIR, प्रयास, SSS, त्या सगळ्या स्कीमचं डेटा सगळं DSTच्या साईट्स वरती आहे. करेक्ट. शिवाजी वाळके जे आहेत ते विचारतात, त्यांचा एक स्टुडंट एका मोबाईल ऍप्लिकेशन वरती काम करतोय फार्मसाठीच्या, तर मग त्यासाठी TBI मध्ये काही सपोर्ट मिळेल का? हो, तुम्ही यू कॅन, माझा ईमेल आयडी मी देतो आता, मी लिहितो इथे, हा, चॅटिंग मध्ये प्लीज. मला ईमेल टाकू शकता किंवा वेबसाईट वरती पण एक राईट टू एनी वन ऑफ दीज आयडीज, किंवा वेबसाईट वरती एक गुगल फॉर्म आहे, यू कॅन अप्लाय थ्रू दॅट गुगल फॉर्म. वी स्पीक टू एव्हरी पर्सन हू अप्लायज इन दॅट गुगल फॉर्म. ऍटलीस्ट वी आस्क देम टू सेंड देअर पिच डेक, आणि त्यांच्याशी आम्ही एक अर्धा तास बोलून मग डिसाईड करतो की वेदर वी कॅन प्रोव्हाइड अ सपोर्ट अँड वेदर दॅट आयडिया हॅज अ पोटेन्शियल ऑर नॉट इन द इनिशियल स्टेज. आणि जर का थोडं जरी पोटेन्शियल असेल ना, तरी आम्ही त्यांना 1-2 सेशन नंतर मग देन वी ओनली टेल देम टू डिसाइड वेदर दे वॉन्ट टू मूव्ह फॉरवर्ड ऑर नॉट. सो यू कॅन ऑलवेज अप्लाय टू अस. ओके. आणि आमची वेबसाईट आहे www. जोशीची कावेरी कॉलेज मधनं, इज देअर एनी एज लिमिट टू रजिस्टर फॉर TBI? नो, आता ऍक्च्युली हो, ते मी बोललो नाही. आता आमच्याकडे वी सपोर्ट स्टुडंट स्टार्टअप्स ॲज वेल ॲज मिड करिअर स्टार्टअप्स. म्हणजे त्याला आम्ही त्यांना वी कॉल इट इन द टर्म्स ऑफ नेक्स्ट जेन, फर्स्ट जेन आणि सेकंड जनरेशन. तर नेक्स्ट जेन म्हणजे दोज हू कम आउट ऑफ कॉलेज इमिजिएटली ॲज अ स्टुडंट्स. फर्स्ट जेन म्हणजे काइंड ऑफ दोज हू हॅव सम काइंड ऑफ एक्सपिरियन्स, म्हणजे 15-20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे इंडस्ट्रीमध्ये. तर आमच्याकडे एक 25 वर्ष एक्सपिरियन्स वाले पण लोक येतात, 25-30 वर्षवाले. म्हणजे somebody who is above 50 also is, we have a startup, they started by somebody who is above 50. We have another startup who is about 3 members, all founders are 15 years in the industry, and then they started it. Around 50% student startup आहेत आमचे, those who are immediately after student, but 50% are non-student startups, म्हणजे those who have completed anywhere between 5 to 15 years of experience. So there is practically no age limit. And in the industry also, if you look at it in the global this thing, there are so many examples of people starting entrepreneurship at the age of 55 plus.
Like Kentucky Fried Chicken was started by the founder at the age of 55. एक अजून क्वेश्चन आहे डॉक्टर रसाल जमादार यांच्याकडनं. Hmm. Is there any collaboration scheme for colleges for training and technology transfer? म्हणजे मला नाही कळलं, म्हणजे कोलॅबरेशन स्कीम म्हणजे ऍक्च्युअली टेक्नॉलॉजी अँड ट्रेनिंग ट्रान्सफरसाठी हेच आहे, म्हणजे दिस इज TBI और इन्क्युबेटर इज वन ऑफ द स्कीम. ओके, किंवा दॅट इज वेअर यू कॅन गो फॉर IEDC किंवा हे जे स्कीम्स आहेत ना, दॅट इज अलाविंग टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी, दॅट इज ओनली टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. म्हणजे आपण काय म्हणतो, जी आपली टेक्नॉलॉजी R&D आहे, जे आपण टेक्नॉलॉजीमध्ये काय रिसर्च करतो आहोत, हाऊ कॅन दॅट रिसर्च बी कन्वर्टेड टू बिझनेस, आणि त्याला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे, टेक्नॉलॉजी कमर्शियलायझेशन म्हणतो त्याला. टू डू दॅट देर आर इन्क्युबेटर्स किंवा देर आर IEDC जे आपण म्हणतो ते तसे इन्क्युबेशन सेल असतात प्रत्येक कॉलेजमध्ये. दिस इज द वन ऑफ द थिंग. इफ इट इज नॉट अवेलेबल इन युअर कॉलेज, you can look at close by anywhere if it is there, or you can always apply to us or any one of those incubators which are there in Maharashtra. You can apply to them. येस, थँक्यू सर. असे अनेक प्रश्न असतील, आपण अगदी दुपारपर्यंत सुद्धा गप्पा मारू शकतो, पण वेळेचं लिमिट आहे. आणि फॅकल्टी तर्फे एक रिप्रेझेंटेटिव्ह डॉक्टर दीपा साठे गाडगीळ मॅडम जे आहेत, त्या आजचं सेशन आपलं जे होतं ते कन्क्लूड करण्यासाठी मी त्यांना इन्व्हाइट करतो. सो दॅट विल कम टू नो अबाउट दी अंडरस्टँडिंग they have received through this session. Sure. Thank you. Yeah. Dr. Deepa. Yes, sir. Thank you, sir. I'm really privileged to present vote of thanks on behalf of all the participants. Sir, thank you for this great opportunity. And COEP is not only has become the role model for Indians, but it is on the global map. And many engineers from COEP, they are reaching to, sky height, I should say. And now looking at the journey of Bhau Institute, it is very inspiring, sir. And we really are very lucky to have you for this particular session, because we had many such questions with related to the role of TBI very precisely, and in very very limited time span you have made us realize the role and the responsibility of TBI. So to just conclude, sir has spoken about a DST program. Sir has also told us to visit nst.db DST website to get more details on application and the conditions. Sir has spoken about DST programs, Atal Department of Biotechnology, METI, Maharashtra State Innovation Society, and how TBI as an incubator can help students from early stage idea till it reaches to scale up its own business. And what is the responsibility to create that ecosystem to all the stakeholders of this TBI. Sir has also mentioned about what kind of hand-holding does it offer to the people, to the person who approach Bhau Institute. And my major takeaway is pre-incubation, sir, because virtual, physical, what kind of services you do offer, we have understood from that 4-block model. And itself, it's a great model, sir. I really want to congratulate Bhau Institute on behalf of all of us. And sir, we are looking forward to get mentorship at Bhau. Thank you, sir. Thank you for your very brief session and enlightening us on the role of the institute to convert themselves into TBI. Thank you, sir. Thank you, Mr. Yogesh, for this great opportunity. Thank you. Just wanted to add one couple of things that I just remember when you were giving Dr. Deepa Sathe. One of the things when you talked about role model, our founders, Bhau Institute founders are Dr. Anil Sahasrabuddhe, who is a AICTE chairman now, and COEP alumni Mr. Narendra Kale and Mr. Sanjay Inamdar. These three are the co-founders for Bhau Institute. And when they happened to meet our late president, Dr. Abdul Kalam, so wow. He's that's why if you come to our facility, on the entrance of building, there is a picture of all the three founders with Dr. Abdul Kalam. And one of the vision that he gave us, and which we are trying to realize it, do not create a Bhau Institute as one incubator. Create a role model incubator which can be replicated. Don't keep a very narrow vision. Keep a very wide vision. Don't create one incubator. Create a role model such way that thousands of such incubators can be replicated, and each incubator can create 1,000 such entrepreneurs. So that's the model, and that's where
we are also helping many incubators to be a kind of a mentor incubator. So we are helping many of those new incubators. We have MOUs with Shirpur College. We have MOU with Sangamner College. We have MOU with Nashik, one of the Dr. Munjay Institute, where we can provide them mentoring to create incubators, because we do not see, as I said, in our partnership, incubators is also our partners. So we do not think it's a competition. We think that no one can, one incubator can provide all this support. We need 1,000 more incubators in India to achieve what we want to achieve. So I think we are there to support. Any of the institute also needs any support, that also we can provide. To build your own incubator, we can provide that support also. Thank you. Thank you, sir. Thank you for putting more light on this vision, what Founders has set. And I think this collaboration, vision of having collaboration and giving that mentorship to the small units like us, we can see that future, sir. Because normally, commoners or the middle age group or the standard people who come from the middle economical background, they feel entrepreneurship is undoable. Right. With your presentation, we can have that hope, and I'm sure that all teachers in this particular session can convey this journey of yours and what is possible opportunities as we teachers and institute have. We can definitely convey to our principals. Thank you, sir. Sure. Thank you Thank so you. much. Thank you very much. Thank you, Yogesh ji, and thank you, Sachin. Yes, Yogesh sir, would you like to add something? No, I just want to thanks Dr. Talele for his enlightening presentation. Thank you, sir. Thank you. Thank you. Thank you very much. Yeah. I think what you are doing is much beyond what we are doing, sir. So I think we are all with a common goal. We want to ensure that. Sorry. No, sir. I am an alumni of COEP. So I know that. I know that. And no, that's what I'm saying. What you are doing also is a very, very great work. And I know about it. And ultimately, we all have one common goal, to ensure that everybody should think about entrepreneurship and be on their own. Thank you. Thank you, sir. Yes. Thank you. Thank you. I would like to take a leave because I have another call in 11:30. Thank you. Yes, sir. Please. Thank you. Okay. Thank you. Thank you. Yes. आपण पुढच्या सेशनमध्ये जातोय. त्याच्या आधी फक्त सगळ्यांसाठी एक कॉमन सूचना आहे. नेक्स्ट वीकला 10 तारखेला आपलं बुधवारी संध्याकाळी 5 ते 6 सेशन आहे, जो आहे मार्केटिंग मॅनेजमेंट इन MSME वरती, ज्याच्यामध्ये सेल्स, ऍडव्हर्टिजमेंट आणि ब्रँड बिल्डिंग याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत BR व्यंकटेश सर. तर बुधवारी 10 तारीख आहे, संध्याकाळी 5 ते 6 सेशन आहे, विसरू नका.